आता वय दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। दिवाळीच्या तोंडावर महावितरणकडून वीज दरवाढ जाहीर। प्रति युनिट 35 ते 95 पैशांपर्यंत बिल वाढणार। उद्योजकांसह छोट्या व्यापाऱ्यांनाही झटका। अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती चक्रीवादळाचा मुंबईसह महाराष्ट्रावर थेट परिणाम होणार नाही। प्रादेशिक हवामान केंद्राच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांची माहिती। राज्यात कीटकजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढला। 9 महिन्यात 13 जणांचा मलेरियामुळे मृत्यू। 1 जानेवारी ते 30 सप्टेंबर पर्यंत राज्यात 18,381 मलेरिया रुग्णांची नोंद। नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरतीला स्थगिती। 156 पदाच्या भरती संदर्भात चौकशीचे आदेश। नोकर भरतीमध्ये संचालकांकडून हेराफेरी होत असल्याचा तक्रारी आल्याने सहकार विभागाचा निर्णय। IBPS संस्थेमार्फत नोकर भरती घेण्याची मागणी। देशातील दुग्ध उत्पादन 10 वर्षात 63.56% वाढलेलं आहे। 2014-2015 मध्ये दूध उत्पादन 1463 लाख टन होतं, ते 2023-2024 मध्ये 2393 टनवर गेलेलं आहे। तर केंद्र सरकारच्या विविध योजनांचा यामुळे फायदा झालेला आहे। गुन्हेगारी मोडून काढण्यात आटोक्यात ठेवण्यात मुंबई 4थ्या क्रमांकावरती आहे। कोलकाता, हैदराबाद, पुणे आणि मुंबई पहिल्या 4 क्रमांकावरती आहेत। नवी मुंबईमध्ये 10वीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। शिक्षिकेने अपमानास्पद वागणूक दिल्याने अनुष्काने राहत्या घरात गळफास घेतल्याचा आरोप होतोय। नवी मुंबईच्या एरोलीमधील ही घटना आहे। शिक्षिकेविरोधात गुन्हा जो आहे तो रबाळे पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला। मुंबईतील रस्ते, पदपथ आणि कानाकोपरा फेरीवाले तसंच खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी व्यापले आहेत। रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्रेत्यांवरती गॅस सिलेंडर जप्तीची कारवाई करण्यात आली। नवरात्र उत्सवानंतर मुंबई महापालिकेकडून पुन्हा एकदा फलकबाजी विरोधात कारवाई करण्यात आली। कारवाईमध्ये 7,789 फलक, बॅनर आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले।